सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड सुभाष रोड भागात ब्रह्मशेलवाडी येथील वाळलेल्या झाडामुळे नागरिकाचा जीव धोक्यात। अचानक झालेल्या वादळी पावसाने सुभाष रोड, मार्केट रोड, ब्रह्मशेलवाडी येथे एक मोठे पुरातन झाड कोसळले। या परिसरात अजून असे अनेक वाळलेले झाडे उभे असून येथील नागरिक हा जीवघेणा प्रवास करीत आहे। कधीही कोणत्याही वेळी हे वाळलेले झाडे वादळी पावसाने नागरिकांच्या घरावर, विद्युत पोलावर किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांवर पडून मोठी जीवितहानी होऊ शकते। सुभाष रोड, ब्रह्मशैलवाडी येथे काल दिनांक 19 जून रोजी पडलेल्या झाडाने नागरिकांचे मोठे नुकसान केले। त्यात दीपक साळवे यांच्या दुकानावर मोठी फांदी पडून दुकानाचे देखील नुकसान झाले, तर त्या परिसरात असलेल्या 2 महिला थोडक्यात बचावल्या। विजेच्या तारा तुटून विजेचा पोल सुद्धा वाकला आहे व नागरिकांना तब्बल 7 ते 8 तास विजेविनाच राहावे लागले। स्थानिक नागरिकांनी आज दिनांक 20 जून रोजी दुपारी 4:30 वाजता प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्याच ठिकाणी अजून एक पुरातन निकामी झालेले झाड असून मोडकळी आलेल्या परिस्थितीत आहे। हे झाड केव्हा पडेल याची शाश्वती नाही। नागरिकांनी महानगरपालिकेला, प्रशासन यांच्याकडे तक्रार केली आहे, तरी हे झाड रस्त्यालगत असल्याने तात्काळ ते काढावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यावेळी उपस्थित स्थानिक नागरिक अनुराधा साळवे, संगीता साळवे, मंदा भडांगे, मीना उबाळे, दीपक साळवे, चैताली गरुड, लता गायकवाड, गणेश साळवे, नंदा भडांगे, बिजलाबाई साळवे, ताराबाई साळवे, वंदना जानकर, शंकर भडांगे यांनी तक्रार केली आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। मी संगीता साळवे, सुभाष रोड, ब्रह्मशेलवाडीतून बोलते। काल आमच्या इथे झाड पडलेलं आहे। झाड दीपक साळवे यांच्या दुकानावर पडलेलं आहे। दुकानाचे भरपूर नुकसान झालेले आहे। आम्हाला पाणी सुद्धा घाण येतंय प्यायला। हे पोलर आमचे काल पडून गेले खाली। लाईटी नव्हते दिवसभर। आम्हाला खूप त्रास आहे। आणि इथे काही झाडं पण आहे का अजून? भरपूर 2-3 झाडं आहे आमच्या इथं, भरपूर मोठाले। ते पडणारे यांनी तुम्ही येऊन सगळ्यांनी येऊन तिथे येऊन बघावे आणि कापून टाकावे ही नम्र विनंती। नील उबाळे, सुभाष रोड, ब्रह्मशेलवाडी इथे काल एक दुर्घटना झाली। एक आंब्याचं सुकलेलं झाड पडलं। आमच्या इथली स्वाती भडांगे ही कपडे काढायला गेली होती, तर ते अचानक झाड कोसळलं, जे मोठी जीवित हानी वाचली। याच्या पोल पडले मोठे मोठे, तारीचे विद्युत प्रवाह चालू होता आणि तार मोठमोठा जाळ झाला, पोल वाकले। आणि माझी अशी विनंती आहे की हे ज्या मोठमोठे झाड आहे ते कापावे म्हणून। तिथे अजून झाड आहे तर ते कापावं अशी माझी विनंती आहे। अनुराधा दीपक साळवे, सुभाष रोड, नाशिक रोड इथून बोलत आहे। ब्रह्मशेलवाडी काल आमच्या इथे दुर्घटना झालेली आहे। झाड मुळासकट पडलं, विद्युत चालू असताना दुर्घटना झालेली आहे। कोणाला हानिकारक काही झालेलं नाहीये, तरी आपण लवकर याची कारवाई करावी, झाड कापून न्यावा। हा, पोल वाकलेले आहे 2-3। पूर्ण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्हाला लाईट नव्हती। आमचे लहान लहान मुलं इकडं फिरतात सगळे। इथं एकूण 32 घर आहे। कोणाला काही हानिकारक नाही झाली। समोरची वाडी पण आहे भरपूर। झाड सगळं पडलेले इथून आमच्या इथं झाड आहे मोठे मोठे, ते सगळ्यांनी इथं येऊन इथे कापून जावे एवढी विनंती। साळवे, ब्रह्मशेलवाडी, राहणार सुभाष रोड इथे काल वाऱ्या पावसाने झाड तुटून पडले खाली, त्यामुळे वीज पुरवठा बंद झाला आणि आम्हाला फार त्रास झाला। त्या त्रासामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना पण येणाऱ्या जाणाऱ्याची पण हालचाल बंद झालेली होती। असलेल्या ठिकाणी काही घरं होते का? नाही, दुकान होतं, दुकानावर झाड पडल्यामुळे माझं थोडं नुकसान झालं। आता अजून एक झाड आहे ना? हा, अजून तिथं रोडच्या बाजूला अजून एक झाड आहे, ते पण कधी पण पडू शकतंय। आम्हाला हा त्रास आहे, तो झाड काढण्यात यावे ही विनंती आहे। तुम्ही दिलं का? अर्ज दिलं का? मी रेल्वे सरांना सांगितलेलं आहे, त्यांनी ते झाड काढलं पाहिजे। टाळाटाळ करताय का? हा, टाळाटाळ करताय ते झाड काढण्याची। तरी काय तुम्ही मागणी आता? आमची मागणी आहे की ते झाड काढून टाकावे
आणि वायरी वगैरे सगळं व्यवस्थित करून द्यावे. वारंवार लाईट जात राहते. तरी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी ही लाईटीचं काम लवकरात लवकर करावे. पोल वाकलेले आहे ते सरळ करावे. दुसऱ्यांना त्रास नको व्हायला, आम्हाला पण त्रास नको व्हायला. लहान लहान येतात जातात, त्यांना अडचणी होतात. लहान मुलं शाळेत जातात येतात जातात.